हवाई उड्डाण मंत्री केलं. ते नाही सांगत ते. अहो तुम्ही 2000 ते परवा मल्हार पाटील म्हणजे पद्मसिंह पाटलांचे नातू, पद्मसिंह पाटलांना मी ओळखतो. साहेबांचे असे कार्यकर्ते होते, असे बिचारे. वयामुळे मला त्यांच्याबद्दल काही म्हणजे तो चांगलाच माणूस आहे याच्याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही. मल्हार पाटील काय बोलला की आम्हाला दादांनीच बीजेपीकडे जा म्हणून सांगितलं आणि नंतर ते आता आमच्या मागणं आले. म्हणजे दादांच्या मनात राष्ट्रवादीबद्दल किती राग होता आणि राष्ट्रवादी फोडायचीच हे त्यांनी कधी ठरवलेलं? 2019 मध्ये. कधी सुरुवात झाली 2014लाच. आणि ह्यांचे मुख्य सूत्रधार तेच आहेत जे बोलतात ना शरद पवारांबद्दल, तेच मुख्य सूत्रधार होते. आता आम्ही नाही बोलत ना, आता तुमच्या त्यांचे नातेवाईक आहेत. मल्हार पाटील हे अजितदादांचे जवळचे नातेवाईक आहेत. मग तुमचे नातेवाईकच बोलायला लागले की तुम्हीच आम्हाला जब बीजेपीत पाठवत होतात. आम्ही तर बोलतच नाही आहे. म्हणजे शरद पवारांचं घर पुरतडण्याचं काम कोण करत होतं हे मी बोलत होते, लोकांना राग येत होता. अरे जितेंद्र आव्हाड काही बोलतात काय, त्यांच्याकडे पुरावे आहेत का? आता जा हा प्रश्न विचारा त्या मल्हार पाटलाला. आणि रोहित पवारांनी जो काल भाष्य केलंय की गुंडांचे फोन येत आहेत, मला अनेक जणांचं बोलणं झालं. 100% गुंडांचे फोन येत आहेत. त्या गुंडांची नावंही मला माहिती आहेत. ते पूर्वी कुठल्या गँगमध्ये होते ते पण मला माहिती आहे. त्यांच्या नावावर किती मर्डर केसेस होत्या ते पण मला माहिती आहे. आणि एक दहशत निर्माण व्हावी म्हणून मुंबईतल्या गँग्सचा वापर केला जातोय हे अत्यंत जबाबदारीने मी बोलतोय. अत्यंत जबाबदार. रोहित पवार जे बोलला त्याच्यात 1% कुठलीही गोष्ट खोटी नाही. फक्त साहेब मर्यादा सोडत नाही, साहेब काही बोलत नाहीयेत याचा अर्थ साहेबांपर्यंत ही बातमी गेलेली नाही असं नाही. पण साहेब कधीच बोलणार नाहीत, कारण का महाराष्ट्राची ही संस्कृतीच नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फोन येणं म्हणजे, आता मी कोणाचं नाव घेत नाही, म्हणजे ह्या भाईचा फोन त्या दादाचा फोन, हे महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही कॉलेज जीवनात वगैरे ऐकायचो. UR उचलून नेले त्या गँगनी, या गँगनी हे UR उचलून नेले. ते UR पण आणलेला माणूस आहे मी, त्यांच्या तावडीतनं सोडून आणलेला माणूस आहे मी. हे काय नवीन सुरू झालं असं काय? तुम्ही कोणाला फोन करून काय मतं रोखू शकता? उलट्या ह्या बातम्या जशा पसरत जातील ना फोन नंबरच्या, तसं अजून राग निर्माण होईल लोक अख्ख्या महाराष्ट्राच्या मनात की काय लावलंय तुम्ही हे. महाराष्ट्रात राजकीय म्हणजे गुन्हेगारीचं राजकीय संरक्षण हे तुम्ही मकोका मी सोडवला हे सांगण्यापर्यंत ठीक होता, पण त्या मकोक्यातल्या आरोपींना, मुंबईत बिंबईत राहणाऱ्या आरोपींना फोन करायला लावणं की तू जरा हळू जा, कशाला एवढं जोरात पळतोय, ते बरोबर नाही. सलमान खानच्या घराकडे हल्ला झाला, मात्र शिंदेगड असेल या पवार गट यांच्याकडे अनेक जे सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत, मात्र या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे घोसाळकरांचे जो हत्याप्रकरण झालं होतं त्याच्यावरती त्यांच्या घरातल्यांचं म्हणणं आहे की सलमान खानच्या घरावरती गोळीबार झाला तर सरकार तिकडे तत्पर आहे, मात्र आमच्या बाबतीत असं कुठे दिसून येत नाही. तो सलमान खान आहे? कोण आहे घोसाळकर? आम्हाला गोविंदा, आम्हाला विवेक ओबेरॉय, आम्हाला कोणतो दुसरा अक्षय कुमार, यांचं कौतुक आहे आम्हाला. त्यांनी महाराष्ट्राला मोठं केलं आहे. बाकीच्यांचा काय घेणं देणं महाराष्ट्राशी? ते आहेत म्हणून महाराष्ट्र आहे. त्यामुळे त्यांना वाचवणं, त्यांना सुरक्षित ठेवणं, त्यांची ते घरी पूजेला कशी येतील हे बघणं, ते आरती कशी करतील ते बघणं, ही आमची जबाबदारी आहे. ही जबाबदारी आम्ही टाळणार नाही. आमच्या गणपतीला जोपर्यंत अक्षय कुमार, आमच्या गणपतीला जोपर्यंत सलमान खान, आमच्या गणपतीला जोपर्यंत तो यादव कोणतो युट्यूबर एल्विश यादव, म्हणजे तो सापाचा पॉइझन स्मगल करायचा, तो जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत गणपती म्हणतो मी बसणारच नाही घरात. महाराष्ट्र कुठे चाललाय, कुठे तुमच्या काय लक्षात येतंय की नाही? ती कृती शिकणे, ते स्किल शिकणे, याला अप्रेंटिसशिप म्हणतात. अप्रेंटिसशिप ही नोकरी होऊच शकत नाही. तुम्ही अप्रेंटिसचा
योग्य तरीकेने वापर करून परीक्षा देऊन एकदा तुम्ही फिटर झालात की फिटरला मग नोकरी मिळते, मग वेल्डरला नोकरी मिळते, अप्रेंटिसशिप नोकरी नसते. आता काय बोलायचं, लोकांना येडं बनवणं एवढंच तुमचं काम आहे, बाकी काही कामच नाही तुमच्याकडे. कसले आलेत रोजगार, बेकारी 83% गेली आहे बेरोजगारी. भारताच्या इतिहासात असं कधीच झालं नव्हतं. 70 वर्षाच्या इतिहासात असं झालं नव्हतं. ते 70 वर्ष करत असतात ना, 70 वर्षात एवढी महागाई वाढली नव्हती, 70 वर्षात एवढी बेरोजगारी नव्हती. आणि हे दोनच गोष्टी आहेत ज्या अंडर करंटमध्ये लोक असे चिडलेले आहेत, शेतकरी, महागाई आणि बेरोजगारी. मग आता तुम्ही मटण खाणार का चिकन खाणार, तुम्ही मटण खाणार का व्हेज खाणार, मग कुठल्या दिवसाला खाणार, याला लोक आता किंमत देत नाही. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. मी परवा शहापूरला गेलो होतो. मी सहज म्हटलं की असा असा विषय चालू आहे आणि पंतप्रधान आता व्हेजिटेरियन का नॉन व्हेजिटेरियन ह्याच्यावर बोलायला लागलेत की नॉनव्हेज खाऊन तुम्ही लोकांच्या भावना दुखवतात. मी म्हटलं तुम्ही किती जण व्हेजिटेरियन आहात, एकही हातवरती गेला नाही. म्हटलं नॉन व्हेजिटेरियन किती आहात, कमीत कमी 400-500 जनसमुदाय होते, सगळ्यांनी हातवरती केले. अरे भारत हा परंपरेने नॉन व्हेजिटेरियन आहे, परंपरेने. काही बाई चॉईस आहेत. असं नॉन व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन आपल्या अन्नामध्ये एवढे फरक असतो काय, मी काय जेवतो याच्याशी तुम्हाला काय करायचंय. आणि हा काय निवडणुकीचा विषय आहे काय. आणि सर्वात जास्त फंड बीजेपीला म्हणजे ते काय म्हणतात ना, स्लॉटर हाऊस ज्यांना परवानगी दिल्या आहेत त्यांनीच पैसे दिलेत. फंड कोणी दिलाय सर्वात जास्त, त्या स्लॉटर हाऊस कंपनीनेच दिल्यात. स्लॉटर हाऊसचे परमिशन कोणी दिले आहे. काहीतरी बोलायला. तुम्ही राष्ट्रीय निवडणूक लढवतात, तुम्ही GDP वर बोला, तुम्ही रोजगारावर बोला, तुमच्या इन्व्हेस्टमेंट किती येणार आहेत फॉरेनमधनं ते बोला, तुमचे आंतरराष्ट्रीय संबंध कसे आहेत ते बोला. त्याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही. मी जसं नेहमी सांगतो, एकेकाळचे भारताचे बाजूचे सगळे राष्ट्र हे भारताचे मित्र होते. आज नेपाळ सारखा आपला सर्वात जवळचा मित्र आज शत्रूच्या गोटात जाऊन बसलाय. तिथनं आपण एकेकाळी सैनिक घ्यायचो. नेपाळ गुरखा रेजिमेंट नावाची रेजिमेंट होती स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत. दोघांकडेच ती रेजिमेंट आहे, एक इंग्लंडमध्ये आहे, एक भारतामध्ये आहे. इंग्लंडची रेजिमेंट आजही चालू आहे, आपली बंद होण्याच्या मार्गावर आहे. कारण का कुणी गुरखा ते अग्निवीर व्हायलाच तयार नाहीत, ते डायरेक्ट चालले चायनाच्या मिलिटरीमध्ये. आणि गुरखा रेजिमेंटचं आपलं नाव आहे. गुरखा रेजिमेंटमधला सर्वात मोठा माणूस म्हणजे फील्ड मार्शल मानेकशॉ. मानेकशॉ हे गुरखा रेजिमेंटमधनं मोठे झालेले आहेत. गुरखा रेजिमेंटला इतिहास आहे. जो मौत से नहीं डरता उसका नाम गुरखा है, असं म्हटलं जातं मिलिटरीमध्ये. सर्वात शूर, सर्वात म्हणजे त्यांना हक्क आणि अधिकारच आहे मिलिटरीमध्ये राहण्याचा. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी कसं काय केलं, पहिल्या महायुद्धात त्यांचं कार्य सगळं वाखणण्याजोगंच आहे. 71च्या त्यांचं लढणं, त्यांचं 65-62 या 2 लढायामध्ये गोरखा रेजिमेंटचं योगदान, हे जरा अभ्यास करायला पाहिजे. गेला तर नेपाळ आपल्या हातातनं. एकीकडे रोजगार म्हणतात, दुसरीकडे शेतकरी, आणि एकीकडे शेतकरी, रोजगार आणि महागाई ह्या 3 गोष्टींवरतीच लोकसभेच्या निवडणुका लढतल्या जात आहेत. आणि त्या अंडर करंटमध्ये लोकांच्या घरात घुसलेल्या आहेत. प्रत्येक घरात एक बेकार आहे. आईच्या औषधाला पैसे नाहीत, बापाच्या औषधाला पैसे नाहीत, घरात खायला अन्न नाही. आणि तुम्ही इथे म्हणजे मारामारी चालू आहे उपासमारीशी, आणि हे बोलतायत मांसाहारी का शाकाहारी. अरे काय, हे खायला द्या 2 अन्न, 2 वेळचं अन्न मिळू द्या. सर, मांसाहारी आणि शाकाहारीवरून पुढचा प्रश्न आहे की उमेदवारी जे पियुष गोयल आहेत त्यांना मासळीचा वास सोसवेना, रुमाल लावून त्यांना फिरावं लागतं मतदारसंघात. अरे म्हणजे आम्ही गरीब माणसं आहोत, आम्ही सुकं खातो. आमच्या घरी मोंबील असतात, आमच्याकडे सुकट असते, आमच्याकडे जवला असतो. हे आमचं वर्षानुवर्षाचं खाणं आहे आणि आम्हाला लाज नाही वाटत. म्हणजे मराठी माणसांच्या भागांमध्ये फिरायला सुद्धा यांना लाज वाटायला लागली. म्हणजे